पंढरपूरमध्ये दुकानदारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात स्वातंत्र्य दिनादिवशी संपाची हाक पुकारली होती. पुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 800 अंत्योदय कार्डधारक आणि 40,000 अन्न सुरक्षा लाभार्थी ऑगस्ट 22 मध्ये वगळल्याने अनेक महिन्यांपासून मोफत धान्यापासून वंचित होते. याचा आम्ही तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने संपाची हाक दिली होती. याची दखल घेत संपापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळ भेट घेऊन लवकरच याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही आमचा संप स्थगित केल्याची माहिती रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी दिली. नमस्कार, मी सुनील अशोक पेंटर, जिल्हाध्यक्ष सोलापूर, जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशन. आम्ही पंढरपूरमधील दुकानदारावर होणाऱ्या अन्याय जे 2022 ऑगस्टमध्ये 40,000 लोकसंख्या नावं आधार नसल्यामुळे डिलीट केले होते आणि 800 अंत्योदय जे नावे डिलीट केले होते. इतक्या लोकांना धान्यापासून वंचित राहत होते. त्या लोकांचे कामे म्हणजे ते लोक दुकानदाराकडे सतत पाठपुरावा करून दुकानदाराबरोबर वादविवाद होत होते. त्याचे माहिती आम्ही तिथल्या तहसीलदारांना दिली होती, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिली होती, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण आपण निवेदनाद्वारे दिले होते, माननीय उपायुक्त साहेबांना पण दिले होते. त्या सर्व प्रकरणामध्ये जे नाव वाढ करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एजंटामार्फत पैसे घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आम्ही फोनपेचे माहिती वगैरे आम्ही सर्व उपायुक्त कार्यालयांना दिलं होतं. त्याची माहिती लीक झालेली माहिती पुरवठा निरीक्षकावर आल्यावर जे फोनपेचे क्लिप त्यांच्याकडे होते त्या दुकानदारांना अजून जास्ती प्रकारे त्रास देण्यात आला होता. त्याचाच आम्ही पाठपुरावा करत आम्ही त्यांना निवेदन वगैरे दिलं होतं की दुकानदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कार्डधारकांना धान्य मिळावे ह्या हेतूने आम्ही पाठपुरावा करून आम्ही कालच्या 15 ऑगस्टपासून आम्ही त्या पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक पंढरपूर यांच्यावर कारवाई होण्याबाबत आम्ही संप पुकारला होता. त्या अनुषंगाने आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेब काल संघटनेची शिष्टमंडळासहित बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये साहेबांनी आम्हाला सूचना केली की तुम्ही कार्डधारकांना वेटीस धरू नका आणि जे पण धान्य वाटप करायचं ते गोरगरिबांना आत्ताच जे सर्व्हरच्या अडचणीमुळे त्रस्त आहेत त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कार्डधारकांना तुमच्या संपामुळं वेटीस धरू नका. जे पण त्या अधिकाऱ्याबद्दल आपल्याकडे पुरावा वगैरे आहे तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे द्या. त्याची चौकशी करून आम्ही प्रस्ताव आम्ही करू, त्याचे जे आहे ते आम्ही कारवाई करू. त्याबद्दल आम्हाला त्यांनी सांगितल्यावर तसेच आमच्या संपामुळे गोरगरीब जनतेला त्याचा फटका बसू नये ही भावना लक्षात घेऊन संप मागे घेतला असून शुक्रवारपासून सुरळीत धान्य वाटप होणार असून शिधापत्रिका धारकांनी याची नोंद घ्यावी असेही जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी सांगितले. कुठल्याही कार्डधारकांना आम्ही धान्यापासून वंचित राहू नये म्हणूनच हे 40,000 लोकांवर होणाऱ्या अन्यायाकरिताच आम्ही हे संप पुकारलं होतं. तर मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की जे पण कार्डधारक जे धान्यापासून आज वंचित आहेत त्यांनी समक्ष त्या तहसील कार्यालयामध्ये वगैरे जाऊन तिथं आपल्या कार्डांना धान्य मिळवून घ्या. कारण तिथं 1,00,000 इष्टांक आजही शिल्लक आहेत आणि आजही 800 अंत्योदय कार्डधारकांना धान्य मिळण्यासारखं धान्य कार्यालयामध्ये पडून आहे. तर तुम्ही धान्य तिथं जाऊन घ्या. आणि काल आम्ही दुपारच्या नंतर संप आम्ही मागे घेतलेला आहे. आपण कुठल्याही जाऊन धान्य जर मशीन बंद असेल तरी धान्य घ्या, तिथं कार्ड जमा करा. नंतर येऊन तुम्ही अंगठा करून पण घेऊ शकता किंवा ते मॅन्युअली त्यांना कसं म्हणजे काय आहे ते ऑफिसचे आदेश घेऊन आम्ही ते प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ह्याच्यामध्ये एक दुसरी सूचना निर्माण झालेली आहे ती संघटना ते अधिकाऱ्यांनी थांबलेली आहे. मी जी दुसरी संघटना आहे किंवा ते दुसऱ्या बाजूने थांबणारे दुकानदार आहेत त्यांना मी विनंती करतो की जी आमची संघटना आहे ही दुकानदाराची आहे आणि त्या दुकानदारांना धान्य मिळालं नाही आणि ते कार्डधारक त्यांना त्रास देत होते म्हणून आम्ही संपामध्ये आम्ही सहभागी आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही
हे आम्ही संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर करतो. धन्यवाद.